मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. यंदाची मकर संक्रांत ही सोमवार 15 जानेवारी 2024 रोजी आहे. संक्रांती दिवशी सर्व सवाष्ण स्त्रिया सकाळी सुगड पूजन करतात आणि सायंकाळी स्त्रियांना बोलवून हळदी कुंकू देऊन त्यांना वाण देतात. या पूजेसाठी काय काय साहित्य घ्यायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. काही जण संक्रांती दिवशी ही सुगड पूजा करतात किंवा काही जण भोगी दिवशी सुद्धा ही पूजा करतात. तुमच्याकडे कोणत्या दिवशी करतात त्या दिवशी तुम्ही ही पूजा करायची आहे. काही भागांमध्ये याला खण सुद्धा म्हणतात. काही जण काळ्या मातीचे खण वापरतात तर काही जण लाल मातीचे खण. इथे मी 5 असे खण आणले आहेत आणि हे खण घेताना आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत. काही तुटलेले वगैरे नाही ना याची संपूर्ण खात्री करूनच हे खण आपल्याला घ्यायचे आहे. 5 खणांबरोबर एक पणती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे. एका स्त्रीचा वंश पुजण्यासाठी 5 खण लागतात. जर तुमच्या घरामध्ये 2 स्त्रिया असतील तर तुम्ही 5 दुणे 10 असे 10 खण घ्या आणि 2 पणत्या घ्या. तर या खणांमध्ये आपल्याला हा संपूर्ण असा भाजींचा वंसा पुजायचा आहे. सुगीच्या काळामध्ये सर्व भाज्या तयार होऊन आलेल्या असतात आणि त्याची भोगीच्या दिवशी पूजा करायची पद्धत आहे. यामध्ये मी वाटाणा, गाजर, पावटा, वालाच्या शेंगा, हरभरे, बोरं घेतली आहेत. शेंगा घ्यायच्या असतात पण मला मिळाल्या नाहीत म्हणून मी शेंगदाणे घेतले आहेत. भोगीच्या दिवशी या सर्व भाज्या आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. जर यापैकी काही मिळाल्या नाहीत तर काही हरकत नाही. जेवढ्या शक्य आहेत, जेवढ्या मिळाल्या आहेत त्या पूजेमध्ये घ्या. सर्वात प्रथम मी इथे दिव्याची पूजा करून घेतली आहे. संक्रांती दिवशी सकाळी लवकर उठून आपली नित्याची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला ही पूजा करायची असते. त्यानंतर इथे मी विड्याची 2 जोडपाने ठेवली आहेत. त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवून एक सुपारी मांडली आहे. गणपती बाप्पा म्हणून आपण तिची पूजा करणार आहोत. हळदी कुंकू, अक्षता आणि फूल वाहायचे आहे. बाजारातून आणल्यानंतर हे सुगड आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यांची पूजा करायची आहे. हळदी कुंकाचे असे नाम आपल्याला ओढून घ्यायचे आहेत. हे ओढत असताना आपल्याला खालून वरती अशा दिशेने हे नाम ओढायचे आहेत. या खणांच्या वरच्या साईडला लाल पिवळा धागा बांधण्याची काही जणांकडे पद्धत असते. जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही नक्की बांधा. सर्व खणांना अशा प्रकारे नाम ओढून घ्यायचे आहे आणि त्या पंथीला सुद्धा नाम ओढायचे आहेत. आता या सुगडांची आपण पूजा करायची आहे. सर्व सुगडांना आपण हळदी कुंकू वाहायचे आहे. काही जणांकडे हे सुगड पूजन आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी करतात आणि नंतर ते झाकून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांती दिवशी ते खण घेऊन आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा करायची. तिथे सवाष्ण स्त्रियांना ते एकमेकींच्या ओटीमध्ये घालायचे अशी पद्धत असते. तर बरेच जण ही पूजा संक्रांती दिवशीच करतात. तर आता खणांची पूजा झाल्यानंतर इथे मी तांदळाच्या 5 राशी घालत आहे. त्याच्यावर आपल्याला हे एक एक करून असे खण ठेवायचे आहेत. त्याच्यावर आपण हळदी कुंकू वाहायचे आहे. आता या तांदळाच्या राशींवर आपण एक एक खण ठेवून घेणार आहोत. ही पूजा अगदी सोपी आणि पटकन होते, त्यामुळे ही पूजा आपल्याला सकाळच्या वेळेमध्येच करायची आहे. अशा प्रकारे एक एक खण आपण या राशींवर ठेवून घ्यायचा आहे. आता या प्रत्येक खणांमध्ये आपण ज्या सर्व भाज्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आहेत. वाटाणा, पावटा, वालाच्या शेंगा, ओल्या हरभरे असे सर्व भाज्या आपण एक एक करून घालून घ्यायच्या आहेत. काही जण ह्या सर्व भाज्या मिक्स करून ते एकत्रच घालतात. तुम्ही असे वेगवेगळे सुद्धा घालू शकता. यामध्ये आपल्याला शेंगा, बोरं, ऊस सुद्धा घालायचा आहे. ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून ते आपण घालायचे आहेत. शेतामध्ये या सर्व भाज्या या दिवसांमध्ये उगवून आलेल्या असतात, त्यामुळे अशा सर्व भाज्यांची आपण पूजा करतो आणि त्यांची भाजी सुद्धा बनवतो अशी प्रथा असावी. जर काही कारणांमुळे तुम्हाला संक्रांती दिवशी ही पूजा करायला जमली नाही तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही ही पूजा करू शकता. संक्रांतीचे हे हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत कधीही केले तरीही चालते.
आता मधल्या एका सुगडावर आपल्याला ही पणती ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत. त्यावर हळदी कुंकू वाहायचे आहे, थोड्याशा अक्षता वाहायच्या आहेत. आता सर्व सुगडांवर आपण एक एक फूल वाहायचे आहे. प्रत्येक सवाष्ण स्त्रीने असे हे सुगड पूजन नक्की करावे. शेजार पाजारच्या बायका मिळून सुद्धा ही पणे करतात. आता मी इथे नैवेद्य दाखवणार आहे. संक्रांत म्हटलं की तिळगुळाला खूप महत्त्व असते, तर इथे मी तिळगुळाच्या वड्या केल्या आहेत. तसेच संक्रांती दिवशी ज्याला खूप महत्त्व आहे असे म्हणजे तिळगुळ, म्हणजेच काही जण त्याला हलवासुद्धा बोलतात, तर त्याचासुद्धा मी इथे नैवेद्य दाखवत आहे. या दिवशी आपण घरामध्ये पुरणपोळी किंवा तिळगुळाची पोळी करून त्याचाही नैवेद्य दाखवावा. आता धूपदीप दाखवायचा आहे, अगरबत्तीने ओवाळायचे आहे. त्याचप्रमाणे इथे मी कापुराने सुद्धा ओवाळत आहे. तसेच छोटीशी रांगोळीसुद्धा मी काढणार आहे. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये सुगडांची पूजा करायची असते. आणि असे हे सुगड पूजन झाल्यानंतर आपल्या पदराने एक खण उचलायचा आहे आणि त्याच्यावर दुसरा खण ठेवून तो आपल्या देव्हाऱ्याजवळ म्हणजे देवाजवळ ववसायचा आहे. यावेळी रामाचा ववसा, सीतेचा ववसा, जन्मोजन्मी ववसा असे म्हणायचे असते. त्याच पद्धतीने आपल्याला तुळशीजवळ सुद्धा असे हे ववसायचे असते. काही जणांकडे तुळशीसाठी सुद्धा वेगळे खण पूजण्याची पद्धत असते. त्यानंतर यातले 2 खण घेऊन आपण विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये किंवा तुमच्याकडे जे लक्ष्मी मातेचे मंदिर असेल, राम सीतेचे मंदिर असेल, त्या मंदिरात जाऊन हा ववसा पूजायचा असतो. तिथे असलेल्या सवाष्ण स्त्रियांना तुम्ही हळदी कुंकू लावून हा ववसा त्यांच्या ओटीमध्ये घालायचा असतो. एकमेकांना तिळगुळ द्यायचे असतात. आणि सायंकाळी आपल्याला सवाष्ण स्त्रियांना आमंत्रण देऊन त्यांना हळदी कुंकू द्यायचे असते. तिळगुळ, पान सुपारीचा विडा द्यायचा. काही जणांकडे हे पूजलेल्या सुगडांमधील वाण द्यायची सुद्धा पद्धत असते. त्यानंतर आपण लुटण्यासाठी जी वस्तू आणली असेल ती सुद्धा आपल्याला प्रत्येक सवाष्ण स्त्रियांना द्यायची आहे. अशा प्रकारे आपण संक्रांती दिवशी अशी सुगड पूजा करायची असते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.